जय जिजाऊ, जय शिवराय. आणि मी जयश्री. आणि जयश्री कुठे उभी आहे तर आमच्या शेतामध्ये. कशाच्या पत्तागोबीचं शेत आहे. आणि पत्तागोबीचं शेत नाहीये तर इकडं डावीकडं पत्तागोबी, उजवीकडं गवार, पलीकडं कांद्याचं बी आहे ते बघू शकता तुम्ही तिकडून. आणि इकडं थोडीशी जनावरांसाठी मक्का ते टाकलेले आहेत. आणि मस्तपैकी डोंगराच्या कुशीत माझं गाव आहे. मी नेहमी सांगत असते की अगदी डोंगराच्या कुशीमध्ये आमचं गाव आहे, सुंदर असं आणि भाजीपाल्याने युक्त. एवढा कडक उन्हाळा आहे आता, पण तुम्ही पाहू शकता आमच्या शेतात किती सुंदर आहे, हिरवं हिरवं. आणि उन्हाळ्याची सुरुवात येते आता ही, तर ऊन भरपूर पडायला लागले. आणि माझ्या हातात चंदन बट्याची भाजी. चंदन बट्याची भाजी कोणाकोणाला माहिती आहे नक्की सांगा. आणि बरेच जण म्हणतात आई तू खरंच शेती करते का, तर नाही, मी रेग्युलर नाही, मी पार्ट टाईममध्ये शेती करते सुट्टीच्या दिवशी, जसे की शनिवार रविवार. आणि जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी लहानपणापासून काम करते, कारण मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे तर दुसऱ्या शेतकऱ्याची सून आहे. आणि मला शेती खूप खूप आवडते. मला शेतीतलं सगळे कामं येतात. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओतनं बघितलं पण असेल की मी व्यवस्थित काम करते. आणि तरी कोणाला प्रूफ पाहिजे असेल तर मी नाही करत शेती, कारण बरेच लोक व्हिडिओसाठी काही व्हिडिओ बनवतात. मी शेतात करते, आमच्या शेतात आणि आमच्याच शेतात करतो. तर प्रश्नाचं उत्तर द्यायचं मला वाटतं कारण नाही. कोणाकोणाला वाटतं बरं उत्तर द्यायचं कारण नाही, तर कमेंट्समध्ये लिहा. आणि शेत कसं वाटलं आमचं सांगा बरं. जवळून बघा कसला भारी प्लॉट आलाय, एक नंबर आहे की नाही. असं वाटतंय कमळाचे फुलं लाईनीत बसली आणि त्यावरती लक्ष्मी माता विराजमान होणार नाहीये तर आहे, कारण याला जर मार्केटला भाव आला तर ही लक्ष्मीच देणार आहे आम्हाला. जवळून दाखव भाऊ, एकदम जवळ. वाव, कसं दिसतंय ना, एकदम झक्कास. आणि तुम्ही किती पण टेन्शन मध्ये असले आणि अशा जर वावरात जर येऊन बसला ना तर तुमचं सगळं स्ट्रेस असा चुटकीत गायब होत, बरोबर आहे की नाही. आणि ही गवार लावलीत आता. आणि आमच्याकडं ना नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य का दिलं जातं, शेती खूप कमी आहे. सगळ्यात कमी शेतकरी 1 एकर 2 एकर 5 एकर असेच आहेत. खूप जास्त झालं तर 7 एकर. पण प्रत्येक शेतकरी सधन शेतकरी आहेत. कोणीही आत्महत्या करत नाही, कोणीही स्ट्रेस लेवल वाढत नाही, टेन्शन घेत नाही, कारण इतकं प्लॅनिंगने काम असते बघा. पगार महिन्याच्या महिन्याला येतो, बरोबर. आमची गोबी 3 दिवसाला निघते, मार्केटला जाते. आणि ही गोबीच नाही तर इकडं गवार पण आहेत, तिकडं कांदे आहेत, ठोक पिकं. कारण कांद्याचं बी आम्ही उन्हाळ्यात नवीन पैसा तयार होतो तेव्हा बाकी इकडून नाही निघत. आणि ह्याच कांद्याच्या बियावर आम्ही पुढच्या जूनमध्ये शेती सुरू करतो. तर यामुळं काय होतं, आमचं नियोजन कधीच खराब होत. आणि जो नियोजनबद्ध काम करतो ना त्याच्या कामात फेलियर कधीच येत. आणि तुम्ही पाहू शकता की गोबीत कसं मन रमतंय. आणि आता फक्त सकाळचे 8 वाजले आहे ना, 8 वाजलेले, पण किती छान रान भरलेलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस तर असं भारी दिसतं. आणि एकदम सकाळी त्याच्यावर दवबिंदू वगैरे एकदम छान. तर मला फार आवडतं. तर जाऊया आपण पुढं काय काय बघूया अजून शेतामध्ये. कितना सुंदर है ना, लेयर में लेयर ऐसे फैलाती. और इसको सिर्फ 1 महीना ही हुआ है. और 1 महीने में देखो खेत हमारा हरा भरा दिख रहा है. और उसमें ये चंदन बटा की सब्जी भी है, ये देसी वाली सब्जी है चंदन बटा. और आणि कसला भारी दिसतोय बघा पत्ता गोबीचं शेत. आणि त्याचसोबत मक्का आणि आमचे खंबीरपणे उभा असलेले आमच्या पाठीशी आमचे डोंगर. आणि इकडं बकऱ्यांना सकाळी त्यांच्या जागेवरच खाणं टाकलं जातं. आणि आता ऊन असल्यामुळे त्यांना फिरायलाही नेत नाही. आणि मस्त बसलेले आहेत बघा, कसं टुकूर बघतंय. आणि ह्या सगळ्या वातावरणात आता फक्त सकाळच झालेली आहे, 8:30-9 वाजलेत असे तसे. तर एकदम फ्रेश वाटतं. आणि ऊन बघू शकता तुम्ही किती जोरात पडले. आणि मक्का आता चांगली मोहरात येणार आहेत, कारण मक्काने कंचही फेकलेत. अजून 15-1 दिवस लागेल तिला हुरड्यात येण्यासाठी. आणि हे आमचे भोपळे आणि हे लावले ड्रेन पाईप वरती, तुम्ही पाहू शकता. त्याला गवत कसं येतंय सारखं, कारण याला पाणी डायरेक्ट. आणि ही पण भाजी बर का, माठाची भाजी म्हणतात तिला, रानभाजी. कोणाकोणाला माहिती आहे बरं. पण आता ही खायच्या वरती गेलेली, कारण तिला ते शेट बी आले. आणि आम्ही खाऊन बोर पण झालेले. आता तिला आपण वासराला घेऊन जाऊ.
आणि हे पण भोपळे पण 3ऱ्या-4थ्या दिवशी तोडायला येतात, मार्केटला जातात. त्याच्यामुळं 3ऱ्या-4थ्या दिवशी वरच्या वर किराणा बिराणा तर धकून जातो आपला. ठिबक दिल्यामुळं मस्त येत आहे, ते कमी पाण्यात जास्त उत्पन्न. आणि अजून हे दिसतंय ना खाली वावर, थोड्या दिवसात ते पूर्ण भरून जाईल, कारण हे वेल लय फैलतात. आणि आमच्याकडं ना दगड असल्यामुळं वरती टांगायची गरज पडत नाही त्याला, कारण हे बघा जमिनीवर फैललेले तरी पण आमच्या भोपळ्याला कुठंही डाग लागत नाही, खराब होत नाही, कारण ते इथं वाळूच असते ना जास्तीची, त्याच्यामुळं. म्हणून आम्ही पाणी भरताना पण चपला बुट वापरतो बरं का. आता हे भोपळे लवकरच सुरू होते नाही. तर हे बघा, याला ना असे वरती टांगावं नाही लागत, बांबू लावा लागत नाही, बांधावं लागत नाही, ना टमाटे ना भोपळे ना वांग, काहीच नाही. कारण इकडं वाळू जास्त आहेत, माती कमी आहेत, म्हणून आम्ही पाणी भरताना पण चपला बुट घालतो. आणि पाऊस पण चालू असला तरी आमच्या चपला बुट कुठंच हातात घ्यावं लागत नाही, आम्ही सगळ्या ठिकाणी घालू शकतो. कारण जमिनीतच त्या माती नसल्यामुळं, नाही तर तुम्ही किती इच्छा असली ना आणि काळी मातीत जा, तुम्ही चप्पल काय पाय बी टाकू शकत नाही मातीमध्ये. पूर्ण स्क्रीन भरली, किती सुंदर आहे ना, दिसतच नाही तिथे की आपलं. बुलबुले में कैसे जाते हैं देखना है आपको, चलो कसं हरायचंय बुलबुल्या, चला बघूया रस्ता. चल माझ्या गावाला चल माझ्या दोस्ता, काटा कुट्याचा रस्ता. सुंदर आहे ना. कोणतं फळ म्हणतात तुम्ही याला? रामफळ. रामाचं फळ आहे आमच्याकडे, तुमच्याकडे आहे का? सीताचं पण आहे बरं का. हे बघ, नारळाचं पण झाड एकदम. आणि जसं आपण ऑफिसला जाताना घरी येताना काहीतरी घेऊन येतो ना मुलांसाठी, तसं आम्ही शेतात कोणत्या पण भागात जाऊ आमच्या राणीसाठी काहीतरी घेऊन यावं लागतं बाई, आहे ना. हा खा. हा ना बच्चा, तिचा नाश्ता झालेला आहे. हा तिला आवडत नाही ते. इकडे टाकते खा. खाऊन पिऊन बसले ते मस्त. सोनी सोनी आमची लय गुणाची, ती ढोंकी लय छान. यांच्या सोबत खूप चांगला टाइम जातो. तरी पण मारतात, खाऊ घाला सगळं करा, तरी पण मज्जा येते त्यांना ढुसून ढुसून करायला, है ना. मज्जा मारू मला. आपण तिळगुळ खाल्लंय बरं का, गोड गोड बोलायचं, भांडायचं नाही आता, ढुसून ढुसून नाही. घे ना, घे बाय. तुरीचं भूस खाल्लंय दणकवून, आता काय भूक आहे, पाणी पिलं, आराम टाइम येत आता. आम्ही चुकीच्या टायमात आलो आज, है ना बाई. बाई लांबच तू, तिचे डोळे बघ कसं काजळ लावले जाते.
हिरोईन आहे हिरोईन. देवाने ऑलरेडी काजळ लावून दिले तर. गुस्सा छोड दिया. थँक्यू. तू खाती मी तिला पहिले दिलं म्हणून हिरूच दिली बरं का. आता छोटे मुलांना दिलंच असतं त्याला, ती हिलाच दिलं. आता मला नाही दिलं, नाही खात आता. खाता ती डिशूम डिशूम नको करू हा. हिला एकटीलाच भूक आहे. अशी कॅमेरा लावले की शांत बसते आणि जेव्हा एकट्यात असते ना अशी लाडत येते. प्रांजल पण म्हणते कॅमेरा समोर करत नाही आणि नंतर लय डुसून डुसून करते. ती वेगळ्याच तालात राहते पण छान वाटतं तिच्यासोबत गोठ्यांमध्ये. हिंदीचा संपर्क. आता कर. तर आता मी इथंच 1-2 तास मस्त यांच्या सोबत खेळणार. एकदम मज्जा येते. माझे कपडे नको सोडू बाई. आणि इथंच गोठ्यामध्ये खूप छान टाइम जातो माझा आणि मला पण आवडतं, त्यांनाही आवडतं. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि कोण माझ्यासारखा जर गोठ्यात टाइम घालायला आवडतं त्यांना सगळ्यांमध्ये राहायला तर ते पण सांगा. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे. राधे राधे कर. सॉरी चल डिशुम डिशुम नाही. राधे राधे. राधे राधे ग राणी. रुसली ती रुसली वेळ नको ना रुसली. शांत आहे ना. नाटक करते ती थोड्या वेळ गोंधळासाठी.